नमस्कार मित्रांनो, मी समरजित लाड. आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर SMDS सिद्धी मोटर ड्रायव्हिंग स्कूल, कसबावाडा, कोल्हापूर. आपल्याला जर आत्मविश्वासाने व सुरक्षितपणे गाडी चालवायला शिकायची असेल तर आपण योग्य जागी आला आहात. मी माझ्या मोटर ड्रायव्हिंग स्कूलमधील नवनवीन विद्यार्थी जे शिकायला येतात ते शिकत असलेला व्हिडिओ मी रेकॉर्डिंग करून माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत राहीन, जेणेकरून आपल्याला शिकायला घर बसल्या शिकायला खूप सोपं जाईल. यासाठी मला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जे मी करेन ते तुम्हाला बघायला मिळतील. असंच माझ्याबरोबर जोडून राहा. जय महाराष्ट्र. नमस्कार. सिद्धी मोटर ड्रायव्हिंग स्कूल, कसबावाडा, कोल्हापूर. तर आपल्या सिटीतलं ट्रेनिंग चालू आहे. आता आपण आहे बागल चौकात. आरशात जरा लक्ष ठेवत जावा. बघा, आवाज यायलाय बघा. कुठे आहे गाडी, लक्ष द्यायचं. ठीक आहे, तुमच्या अडवायला नाही करत. तुमचं लक्ष काय असावं, किती अंतर आहे, काय आहे, आपलं हे आपोआप लक्षात येत असते सगळं. समोर जायचंय, या इकडे. त्या ट्रॅकला जायचं नाही, हा ट्रॅक धरायचा आहे. तिकडून येणाऱ्यानं तो ट्रॅक, उजवा ट्रॅक मोकळा ठेवायचा. आपण डावीकडे सरळ जायचं. लेन डिसिप्लिन महत्वाचे आहे. कुठं काय असावं आपण. फोर व्हीलरला मेंटेन करायला लागतं. टू व्हीलर वाले तर काय आता कुठं ठीक आहे, कुठे बाहेर तिथे सापाच्या वर असते ती. ठीक आहे, आपण पण तेच करतोय. तर ज्यावेळी फोर व्हीलर चालवायला बसले की नाही, मग कळते की आपण काय चुका करत होतो. टू व्हीलर मध्ये वर बसल्यावर आपल्याला वाटत असते काय फोर व्हीलर वाला कुठे जागा असून असं केलं तसं केलं. ते गाडी चालवायला लागली की लक्षात येते काय चुका असते त्यांच्या. त्या ऑटोच्या मागे थांबा. बरोबर, जाऊ दे. इथं काय हात लावत बसायचं नाही. आधी कंट्रोलकडे लक्ष द्या. इकडे काय तिकडे कुठे चाललाय, आपल्याला सरळ जायचं ना. प्रॉपर थांबायला बघा. ते पण वाकडं तिकडे थांबायचं नाही. बस. आता ब्रेक सोडल्या पडणार का गाडी. चला सोडून द्या क्लच, वाढवा आता ऍक्सिडेंट. दाबायचा ऍक्सिडेंट, लगेच सेकंड टाकायचा. तुम्हाला मुंबईतच न्यायला पाहिजे गाडी चालवायला. हा हा. चला वाढवा. जो डिस्टन्स आहे की नाही हा क्लिअर करा. हा, तिकडे घ्या. तिकडे राईटला वळायचं असलं तर तो ट्रॅक धरायचा, नाही तर मध्ये राहायचं. घ्या, हिला घासून घ्या. इकडे माझ्या हाती आहे, गेला घे.
चला वाढवा, सोडा क्लच. अजून वाढवायचं जरा. गिअर शिफ्ट करताना एक ऍक्सिलरेटर पाय ठेवत नाही सर. नाहीच की. म्हणून ते थोडा आणि speed स्पीड कमी जरा ठेवायचं. कसं केव्हा तरी चुकलं तर गाडी पुढे हे होत नाही. म्हणून मी त्यावर गेट शिफ्टिंग ठेवत नाही. आता ज्याने एकदम परफेक्ट झालं त्यांनी काय ऍडजस्ट करतो. करते. आपण फिक्स घ्यायचं नाही म्हणून ठेवतच नाही. आपल्याला महिन्याभरात परफेक्ट होतेच माणूस. जरा एज मॅटर करते फक्त. बरोबर. कसं थोडी वेळ झाली की जरा मनात भीती असते. माझ्यापेक्षा मोठी माणसं अशी वयाने मोठी असलेली गाडी शिकले, आता चालवतात गाडी व्यवस्थित. चला चला, तिला पुढे सांगे. MH 8 आहे त्यामुळे थांबले. एवढं वनवेचं चिन्ह दिसतंय तर आणि विचार करायला लागले. इकडे येऊ नका, चला वाढवा की. एवढं ब्रेक दाबायची गरज नाही. जरा आधी स्पीड घ्यायचं, हळू डिस्टन्स मेंटेन करा म्हणते. हा एकदम जवळ जावा, लांब लांब राहू नका घाबरून. मी हायदोर किती रिस्क घ्या, काय अडचण नाही. इंडिकेटर द्या राईट. काय नको, गेअर बदलू नका. नाही हात जातेच वाढवा. जरा काय आवाज जाणवते, लोड आल्यासारखं जाणवते का? स्पीड कमी झाली होती. आता यावर थर्ड तर चालून नाही. लेफ्ट इंडिकेटर द्या. चला वाढवा. फिरवा. इकडे कुठे चाललायचा? त्याला असे रॉंग साईडने तू यायला लागलाय आणि तुम्ही घाबरून तिकडे जाताय. ट्रॅक कधी बसलाय, समोर आला की नाही तिथं थांबायचं, येऊन धडकून दे. तर उजवीकडे जर गेला आणि तू त्यानंच चुकवला समजा आपल्याला, आणि पुढचा धडकला तर कोण चुकलं? आपण चुकला की तो चुकला? तो जाणार निघून. चला की. जय श्रीराम. लावायच्या बाजूचा रस्ता असल्यामुळे फिरवा इकडे. फिरवा, डावात काढा देऊ. बस घ्या. असं येऊन द्यायचं नाही हो, सगळे गाव येईल असं. पुढे पुढे घालायची. काय इकडं तिकडे खड्डा आहे. रस्ता आपण टॅक्स भरलेला आहे, त्यामुळे आपण घाबरून इकडे इकडे यायचं नाही. जागा दिली की लोक आणि इकडे प्रेस करतात आपल्याला. फिरवा तिकडे.
डावा अंदाज येत नसतोय ना, उगाच डावीकडे कशाला जास्त यायचं. त्यालाही मोकळच आहे.